फ्लॅटच्या दरात बंगलो. साटलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा 7 बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरडमध्ये. मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या 1000 स्क्वेअर फूट दुमजली बंगलोचे स्वप्न साकार करा. बंगल्यासमोर मोकळं अंगण, ग्राउंड फ्लोअरवर पोर्च, प्रशस्त हॉल, सुसज्ज किचन रूम, टॉयलेट बाथरूम, जिन्यावर स्टेनलेस स्टील रेलिंग, फर्स्ट फ्लोअरवर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम, ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर. फक्त 2च बंगलो शिल्लक. त्वरा करा. संपर्क मोबाईल 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. खरं तर संपूर्ण महाराष्ट्र गुजरातला देण्याचं काम गेल्या 2.5 वर्षांमध्ये महायुतीचं सरकार करत आहे. याआधी अदानीचे आपल्याला माहिती असेल की अदानींना मीटर दिलेत. त्याचप्रमाणे छोटंसं काम आहे. एखादा कॉन्ट्रॅक्टर ते सेतुसुविधेचं काम घेतो, तो लोकांच्या परिचय असतो, चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतो. अशी जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर गेले अनेक वर्ष होते. परंतु हे सगळे कॉन्ट्रॅक्ट बदलून महाराष्ट्रात सुद्धा असंच झालं. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुजरात इन्फोटेकला हे काम देण्यात आले आणि त्यांच्याकडनं आता इथले जे पहिले कर्मचारी होते ते काढण्यात आले आणि आता अल्प किमतीमध्ये आता कर्मचारी काहीतरी नेमतील म्हणून हे सगळं आता गुजरात देण्याचं शासनाचं डाव आहे. आणि त्यामुळे इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्याकडे लक्ष द्यावा जर त्यांना जमलं तर, कारण ते सुद्धा गुजरातच्या अधिपत्याखाली राजकारणामध्ये काम करत आहेत आणि त्यामुळे हा लोकांसमोर आम्ही विषय आणण्याचा आम्ही प्रयत्न कालच्या या ह्याच्याद्वारे केलेला आहे. आमचं तेच म्हणणं आहे की आपल्याला मालक म्हणून कामगार करण्यात त्यांना अभिमान असेल तर आपण त्याबद्दल न बोललेलं बरं आहे. कारण महाराष्ट्र गुजराती व्यापाऱ्यांकडे जर कामगार म्हणून राहिला असेल आणि त्याची सुरुवात जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असेल आणि त्याला पालकमंत्री समजत असेल तर ह्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही की ज्या कंपनीचे मालक इथले स्थानिक लोक होते राहावे अशी पालकमंत्र्यांची इच्छा असेल किंवा त्यांची सुरुवात असेल तर आपण ही गुजरात्यांना देश विकत चाललेत, गुजरात्यांना मराठी माणूस विकत चाललाय ह्याला त्यांनी ह्याचा आम्ही निषेध करतो. महाशिवरात्रीनिमित्त आम्ही सर्व दरवर्षीप्रमाणे कुंकेश्वर दर्शन घेतलं. महाराष्ट्रातले अनेक भाविक या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या सर्व आकांक्षा पूर्ण कराव्यात अशी या ठिकाणी कुंकेश्वर देव श्रीदेव कुंकेश्वराकडे प्रार्थना केली. सध्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जे आम्हाला अपयश आलंय आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी पुन्हा एकदा सुरुवात करण्यासाठी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना दौरा करणार आहे आणि मला खात्री आहे की या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळेल आणि शिवसैनिक जे उद्धवजींबरोबर आहेत ते ठामपणे शिवसेनेवर राहतील. नाही, आता हा दौऱ्याची सुरुवात होईल त्यावेळी सिंधुदुर्गाची तारीख सुरू ठरवण्यात येईल. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.